तर या प्रश्नाविषयी थोड्याशा शंका होत्या का पण तर हा प्रश्न आपण डबल घेऊ आणि परत आपण पुढच्या भागाला घेऊ. पण आतापर्यंत आपण काय घेतलं होतं याचा थोडासा रिकॅप घेऊ. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की नेमकं आपण काय पाहिलं होतं बरोबर. काल काय पाहिलंय याचं थोडंसं मी या स्लाइडवर तुम्हाला हे दाखवतो. आपण काल काय बघितलं होतं थोडासा रिकॅप बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय पाहिलंय आणि मग तो प्रश्न आपण घेऊ. आपण काल त्रिकोण म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्रिकोणाची व्याख्या पाहिली होती. त्रिकोण कसा तयार होतो, त्रिकोणाचे घटक कोणकोणते या संदर्भात आपण काल बरीचशी चर्चा केली. म्हणजे त्रिकोण म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्रिकोण म्हणजे काय तीन नैक रेषीय बिंदूंनी रेषाखंडाने जर जोडले आणि जर आपण एखाद्या आकृती बंदिस्त केली तर त्या आकृतीला आपण काय म्हणणार त्रिकोण म्हणू. त्यानंतर आपण त्रिकोणाचे घटक पाहिले होते. घटक म्हणजे त्रिकोण नेमका बनलाय कोणत्या कोणत्या भागाने. तर त्रिकोण कोणत्या कोणत्या भागाने बनला होता जसा हा त्रिकोण कसा बनतो. या ठिकाणी तीन शिरोबिंदू असतात, या तीन बाजू असतात आणि हे तीन कोण असतात. या तीन कोणांनी त्रिकोण बनतो. यानंतर आपण काय पाहिलं होतं त्रिकोणाचे कोण दुभाजक पाहिले होते. त्यानंतर त्रिकोणाचे बाजूचे लंब दुभाजक पाहिले होते आणि या सगळ्या एक संपाती असतात. त्यांचे बिंदू कुठे असतात म्हणजे जर कोण दुभाजक असेल तर त्यांचा आंतरवर्तुळाच्या बिंदूला आपण आंतरमध्य म्हणतो आणि जर लंब दुभाजक असेल बाजूचे तर त्याला आपण काय म्हणतो परिकेंद्र किंवा परिमध्य असं म्हणतो. इथपर्यंत आपण पाहिलं तर जे खास गुणधर्म आपल्याला त्रिकोणाचे बघायचे होते ते पाहिले आपण. तर ते कोणते गुणधर्म होते ते थोडेसे आपण रिकॅप करू म्हणजे आपल्याला लक्षात गुणधर्म नेमकी कोणते कोणते होते जे खास परीक्षेसाठी दृष्टिकोनातून महत्वाचे. एक पहिला आपण गुणधर्म पाहिला होता त्रिकोण जर काढला कोणताही हाच त्रिकोण हे कोणताही मग लघुकोण असू द्या विशालकोन असू द्या काटकोन असू द्या तर त्याच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते आणि याच्यावर प्रश्न नेहमीच बनतो बरोबर. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हा पहिला गुणधर्म आपण अभ्यासावा. दुसरा गुणधर्म काय अभ्यासला होता बाजूच्या संदर्भात होता. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूची बेरीज जर केली तर ती उरलेल्या बाजूपेक्षा नेहमीच मोठी असते आणि ती असायलाच पाहिजे. जर या दोन बाजूची बेरीज त्या बाजूपेक्षा मोठी येत नसेल तर असा त्रिकोण आपल्याला काढता येतच नाही. म्हणजे यावर एक प्रश्न बनतो. म्हणजे जर प्रश्न नेमके कोणत्या कोणत्या घटकावर बनतात या पाठात तर या घटक म्हणजे बाजूच्या यावर गुणधर्मावर बनतात आणि 180 तिन्ही मापाच्या कोणाची बेरीज 180 या गुणधर्मावर बनतात. त्यानंतर अजून कोणत्या गुणधर्मावर बनतात तो गुणधर्म आपण पाहिला होता. मला वाटतं बाह्यकोन होता त्रिकोणाचा बरोबर. म्हणजे त्रिकोणाचा एखादा बाह्यकोन कसा असतो किंवा त्याचं माप कसं असतं तर त्रिकोणाच्या जसा हा त्रिकोण याचा हा बाह्यकोन आहे. त्रिकोणाला किती बाह्यकोन असतात तर 6 बाह्यकोन असतात. या बाह्यकोनाचं माप या दोन कोणाच्या मापाच्या बेरजे असतात. म्हणजे दूरस्थ अंतर कोणाच्या मापाच्या बेरजे इतकं या त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप असतं. यावर एक प्रश्न तयार होतो किंवा यावर हमखास एक प्रश्न असतो. म्हणजे अशा तीन गोष्टीवर प्रश्न येतात आणि या तीन गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या पाहिजे. त्यानंतर आपण मला वाटतं समद्विभुज याची एक कन्सेप्ट पाहिली होती की समद्विभुज जर त्रिकोण असेल तर त्याचं काय होते नेमकं. ती कन्सेप्ट अशी होती जर हा समद्विभुज त्रिकोण असेल तर या दोन म्हणजे एकरूप बाजूच्या समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे या दोन कोणाच्या मापाची बेरीज किंवा हे दोन कोण एकसारखे असतात. म्हणजे जर हा 50 असेल तर हा 50 असेल आणि लक्षात येईल तुमच्या परत इथं पहिला गुणधर्म लागू होतो 180 चा म्हणजे हा किती असेल 80 चा. हा एक थेरम आहे याच्यावर एक प्रश्न आहे. म्हणजे आतापर्यंतचे आपण 4 घटक पाहिले जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे बरोबर. त्यानंतर आज आपण त्रिकोणाचा शिरोलंब बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण हा प्रश्न बऱ्याच जणांच्या शंकेत होता का बऱ्याच जणांना हा प्रश्न आला नव्हता किंवा त्यांची शंका होती सर हा प्रश्न डबल गेला तर आपण थोडेसे त्यावर चर्चा करू आणि मग सोडवतो प्रश्न. हा प्रश्न काय होता तुम्ही थोडासा बघूया. प्रश्न काय आहे की ऑलरेडी असं एक आकृती दिली आणि त्या आकृतीत त्यांनी बरंच सांगितलं ही बाजू सारखी त्यांनी चिन्हाने दाखवली ही आणि ही बाजू एकरूप आहे ही आणि ही बाजू एकरूप आहे. मला वाटतं आकृती दिसते का दिसते ना. तर काय झालं हा जर 20 चा असेल आणि एकरूप बाजू समज हा कोण आहे तर या एकरूप कोणासमोर ती बाजू समोर हा कोण आहे म्हणजे हा सुद्धा कितीचा होईल 20 चा. त्यानंतर इथे आपण पाहिलं तर हा जर
100चा आहे तर हा कितीचा झाला 80चा झाला. हा कोण 80चा कारण काय आहे हा रेषीय जोडीतील कोण आहे बरोबर. रेषीय जोडीतील कोणाचे पूरक असतात म्हणून जर हा 80 असेल एकरूप बाजू समोरील हा कोण आहे एकरूप बाजू समोरील हा कोण आहे हा 80 असेल आणि दोन्ही जर एकरूप असेल तर या दोघांची बेरीज 100 भरायला पाहिजे. किती भरायला पाहिजे 100. जर या दोघांची बेरीज 100 भरायची होती तर याचा अर्थ हा कोण 50 आहे. म्हणजे इकडचा मी तुम्हाला कोण ए विचारलाय ना प्रश्न काय आहे पण सी ए बी म्हणजे तुम्हाला कोण ए चं टोटल माप विचारलं होतं. म्हणजे हा 20 हा 50 आता मधला राहिला हा किती तुमच्या एक लक्षात आला असेल का हा 100 आहे बरोबर. हा 100 आहे हा 100. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं काय तिन्ही कोणाचे जर मापाचे गेले हा किती भरताय तुम्ही असंही करू शकत होते. हा जर 50 आहे तर आता बाकीचा काढायची गरजच नाही. हा 50 आहे आणि या मोठ्या त्रिकोणाची बेरीज जर हा पूर्ण त्रिकोण जर तुम्ही पाहिला हा कोण 20 चा आहे हा कोण 50 चा आहे तर हा टोटल कोण कितीचा झाला 50 आणि 20 70 म्हणजे हा 110 अंशाचा बनला. इथं नाही सुटत म्हणजे या कोणाच्या मापाची बेरीजही काढायची गरज असते. पण जरी तुम्हाला अजून थोडंसं डीप जायचं असेल तर इथं तुम्ही काढू शकता बरोबर. चला आता आपण आजच्या घटकाकडे येणार आहोत. आजचा घटक आहे आपल्याला आज बराचसा घटक घ्यायचा. आज आपल्याला त्रिकोण पूर्ण करायचा आहे ना. आजची तासिका आहे त्रिकोणाची त्यानंतर तुम्हाला पुढची तासिका वेगळ्या विषयाची आहे. तर आज आपल्याला त्रिकोणाचे शिरोलंब बघायचे. शिरोलंब म्हणजे काय त्याच्या शब्दातच सगळे शिरोबिंदूतून टाकलेला समोरच्या बाजूला लंब म्हणजे शिरोलंब. तसा हा त्रिकोण आहे त्या शब्दात शिरो म्हणजे त्याच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूला तुम्ही जर लंब टाकला तर त्याला आपण म्हणतो शिरोलंब. आणि हा इथं काय करतो शिरोलंब कसा असतो इथं कितीचा कोण करतो 90 अंशाचा कोण करतो. या शिरोलंबावर शक्यता प्रश्न बनत नाही पण तिन्ही शिरोलंब जर तुम्ही अशी बाजूला टाकली इकडे आणि हा इथं टाकला तर तिन्ही शिरोलंब काय असतात एक संपाती असतात म्हणजे ते एकाच बिंदूत मिळतात. या शिरोलंबावर एवढा प्रश्न पडत नाही. फक्त शिरोलंब जर टाकला असेल तर इथं 90 अंशाचा कोण होतो एवढं लक्षात ठेवलं तर तुमचं गणित सोडायला सोपं जातं. पण प्रश्न कोणत्या घटकावर बनतो तो पुढच्या घटकावर बनतो मध्य घटक. तर आपण मध्य घटक घेऊया. मध्य घटक म्हणजे नेमकं काय नावाचाच फरक आहे. म्हणजे काय त्रिकोणाच्या हा त्रिकोण शिरोलंब आणि मध्य घटक फरक कन्फ्युजन आणि नेमका शिरोलंब कशाला माहिती आणि मध्य घटक कशाला माहिती. शिरोबिंदूतून समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जर जोडला मी पहिला काय सांगत होतो शिरोलंबाला फक्त लंब टाकायचा तो मध्यभागीच पडेल असं काहीच नाही. पण या त्रिकोणाच्या एका बाजूचा एकदम मध्यबिंदू आणि समोरचा शिरोबिंदू यांना जर एखादी रेषा जोडली तर ती याची मध्यरेखा तयार होते. तसंच सेम या तुला तुम्हाला इथं करायचे आणि सेम इथं करायचे. परत मध्यरेखा एक संपातीत असतात म्हणजे एकाच बिंदूतून मिळतात तिन्ही आणि या संपात बिंदूला आपण गुरुत्व मध्य असं म्हणतो. गुरुत्व मध्य असं म्हणजे काय किंवा आता याच्यातला मेन प्रश्न कोणत्या घटकावर येतो ते बघूया. नेमका थेरम काय आहे मध्यरेखा. ज्या वेळेस मध्यरेखा तिन्ही एकत्रित असतात त्यावेळेस त्या 2:1 या गुणोत्तरात विभागतात. त्यांचे गुणोत्तर किती असते 2:1. याच्यात 2 कोणीकडचा आणि 1 कोणता ते बघूया म्हणजे लक्षात येईल. जेव्हा आपण मध्यरेखा टाकतो या समजा या शिरोबिंदूतून या समोरच्या बाजूला मध्यरेखा जर टाकली तर हे 2 या संपात बिंदूपासून हे जे अंतर दाखवलेलं असतं हे 2चं असतं आणि हे 1चं असतं. याच प्रमाणात हे अंतर असतं. जर हे टाकलेलं असेल तुम्हाला इथं तर हे 2चं आहे आणि हे 1चं अंतर आहे. ही जर तुम्ही मध्यरेखा घेतली तर याचं अंतर 2 आहे आणि याचं अंतर 1 आहे. या प्रमाणात हे फिक्स असंच अंतर नाही म्हणजे जर ही 4 असेल तर ही 2 असेल ही जर 6 असेल तर त्या प्रमाणात ते विभागत आहे. लक्षात आले का. म्हणजे ज्या शिरोबिंदू हे 2 अंतर शिरोबिंदू कडून मध्य गुरुत्व मध्यापर्यंत आहे आणि हे अंतर त्या बाजूकडचं आहे. लक्षात आले. आता याचे प्रश्न कसा बनतोय ते आपण पुढे बघणार आहोत. हे लक्षात आलंय का तुम्हाला फक्त एवढ्या 2 या मध्यरेखाची व्याख्या विचारणार नाही तुम्हाला पण या गोष्टीवर मात्र प्रश्न हमखास शिष्यवृत्तीमध्ये असतात. तर आता आपण जे सगळ्यात महत्वाचा घटक आहे का तिथं ज्याच्यावर हमखास एक प्रश्न असतो या घटकावर मुळातच 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न असतात. त्याच्यात आतापर्यंत झालेल्या घटकावर एक असतो आणि इथून पुढचा जो आपल्याला घटक घ्यायचा त्याच्यावर एक असतो. म्हणजे आतापर्यंत जे घटक घेतले त्याच्यावर एकच प्रश्न बनतो
पण आताच्या इथून पुढच्या घटकावर म्हणजे एकरूपता काय आहे या घटकावर एक प्रश्न असतो आणि तो खूप सोपा असतो अगोदरच्या घटकापेक्षा. तो कसा आहे ते बघूया. पहिल्यांदा आपण एकरूपता म्हणजे काय पहिले हे बघू आणि मग आपण पुढच्या आजच्या घटकाकडे येऊ. काय आहे त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या. इतर त्यांना लक्ष देऊ नका. त्रिकोणाचा एकरूप म्हणजे एक सारखा दिसणार. जसं उदाहरणार्थ आपण थोडस एकदम डीप समजून घ्यावं कारण बऱ्याचशा कन्फ्युजन याच कसोट्यामध्ये होते मुलांच्या. समजा हा जर त्रिकोणी आणि सेम मी असा दुसरा त्रिकोण काढला. तुम्हाला तर लहान मोठं दिसत असलं तर समजून जरा का सेम असाच आहे बरोबर. मी याला नाव देतो ए बी सी आणि याला नाव देतो पी क्यू आर. आता आपल्याला एकरूप काय ही कन्सेप्ट समजून घ्यायची. हा शिरोबिंदू ए बी आणि सी मी जर हा त्रिकोण असा उचलला आणि याच्यावर ठेवला आणि हा जर तंतोतंत याला तंतोतंत एकदम याच्यावर एकदम बसला तंतोतंत एक सारखा झाला एकरूप झाला याच्याशी तेव्हा हे दोन त्रिकोण आपण एकरूप म्हणणार. म्हणजे काय मी जर हा पी असा माझा आता इमेजिन करा का माझ्याकडे सेम असे दोन त्रिकोण आहेत. मी एक त्रिकोण हातात घेतला आणि या त्रिकोणावर ठेवला आणि तो जर जुळला तर आपण काय म्हणणार आहे हा त्रिकोण एकरूप आहे. पण कसा आता समजा मी जर असा घेतला आता कधी कधी असा त्रिकोण देईल थोडस आपण ती एक लक्षात घेऊ. समजा मी असा त्रिकोण काढलाय एकरूपता मी सांगितलं माझा एकरूप आहे मला वाटतं थोडस मोठं हा जर एकरूप आहे पी क्यू आर म्हणजे काय हा पी ए वर ठेवला क्यू बी शी कनेक्ट झाला म्हणजे असाच ठेवला तर एकरूप होतो. पण जर याला थोडस ट्विस्ट केलं म्हणजे हा आर आहे ना ए वर ठेवला म्हणजे असा तुमच्या लक्षात येईल. जर हा असा फिरून मी जर याच्यावर ठेवला तर तो बसेल का एकरूप तर तुमच्या सहज लक्षात येईल हा एकरूप होणार नाही. म्हणजे काय आपण नाही म्हणजे एक सारखं करण्यासाठी काय करायला मला ए पी सी जोडावा लागेल. याच्याची संगती लागेल ए ची संगत मला पी सी द्यावी लागेल बी ची संगत मला क्यू सी ठेवावी लागेल आणि सी ची संगत आर सी ठेवावी लागेल. म्हणजे ए शिरोबिंदू हा पी या शिरोबिंदूशीच कनेक्ट झाला पाहिजे बी शिरोबिंदू क्यू या शिरोबिंदूशी कनेक्ट असला पाहिजे म्हणजे ठेवल्यानंतर आणि सी हा आर सी कनेक्ट झाला पाहिजे. अशा याला आपण शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनं हा एकरूप झाला असं म्हणतो. एकाच एक म्हणजे हा याच्याशी एकरूप आहे किंवा संगत आहे याची याच्याशी संगत आहे. मग ती संगत लिहितो कशी आपण तर ए ची संगत कोणाची आहे तर पी ची म्हणजे एकाशी एक संगत म्हणजे याची याची संगत आहे ठीक आहे नाही आपण एकमेकाच्या संगतीत नव्हतं तसं म्हणजे ए ची संगत पी ची आहे बी ची संगत कुणाशी जोडली आपण क्यू शी आणि सी ची संगत कुणाशी जोडली आर शी जोडली बरोबर. म्हणजे काय ए ची संगत पी बी ची संगत क्यू आणि सी ची संगत आर. तेव्हा जर असं असेल अशा एकरूप झाला असेल तर मग आपण असं म्हणणार आहोत का हा त्रिकोण कोणता त्रिकोण हा त्रिकोण म्हणजे त्रिकोण एबीसी हा त्रिकोण एबीसी एकाच एक संगतीनं म्हणजे शिरोबिंदूच्या संगतीनं त्रिकोण पी क्यू आर सी एकरूप आहे. आपण एकरूपचं चिन्ह बघणार आहोत पण एकरूप आहे म्हणजे काय याच संगतीनं एकरूप आहे. जर पीच्या जागी तुम्ही आताबद्दल या शिरोबिंदूची केली म्हणजे आर इकडे घातला पी इकडे घातला अशा वेळेस हा एकरूप होणार नाही. कोणता एकरूप होईल पुढे ते आपण बघणार आहोत पण सध्या तरी याच्याशी जोडी याचीच असली पाहिजे या बी ची जोडी या क्यू शीच असली पाहिजे आणि सी ची जोडी या आर ची असली तरच हा त्रिकोण एकरूप होणार आहे अन्यथा होणार नाही. यालाच आपण एकाच एक संगती म्हणतो शिरोबिंदू. आता आपण एकरूपतेचं चिन्ह बघूया आणि एकरूपता ही काय बांधली बघूया काय नेमकं एकरूप कशाला म्हणतात त्या बाबत थोडस एक लक्ष द्या कशाला म्हणतो आपण एकरूप. आता याच्यात हे एकरूप जर झालं तर आणखी काय काय एकरूप होणार ते बघू. जसं उदाहरणार्थ मी हा
रेषाखंड काढला. हा एक रेषाखंड आहे आणि हा एक रेषाखंड आहे. जर रेषाखंडाची लांबी समान असेल तर आपण काय म्हणणार आहे, हे दोन रेषाखंड एकरूप आहे. जसं हा कोणी आणि हा एक कोणी, हे जर दोन कोण एकरूप असतील म्हणजे त्यांची माप जर समान असेल तर आपण काय म्हणणार, हे दोन कोण एकरूप आहेत. जर मी हा त्रिकोण एकरूप केला, मी असं म्हणतो का हे त्रिकोण एकरूप आहे, मी काय म्हणतो आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, तंतोतंत जुळतात, याचाच अर्थ काय झाला, याचाच अर्थ असा झाला की यांच्या बाजू एकरूप झाल्या, यांचे कोण एकरूप झाले. काय अर्थ झाला याचा, जर हे दोन त्रिकोण म्हणजे ए बी सी हे जर एकरूप असतील तर याचाच अर्थ हा जो इथं कोण तयार झाला त्याच्या इतक्याच मापाचा कोण इथे तयार झाला, त्याच्याच मापाचा कोण इथं आणि इथं, म्हणजे बी चा कोण जितका आहे तितकाच क्यूचा आहे, सी चा जितक्या मापाचा कोण आहे तितकाच आर झाला. ए बी हा ही बाजू जितक्या लांब आहे तितकीच पी क्यू बाजू ही लांब आहे, बीसी जितकी लांब आहे तितकीच क्यू आर लांब आहे, एसी ची लांबी जेवढी आहे तेवढीच पी क्यू ची लांबी आहे. म्हणजेच आपण हा त्रिकोण 6 एकरूपतेच्या कसोटीवर तपासताय. बरोबर, तिथे किती कसोट्या तपासताय, 3 बाजू एकरूप केल्या आणि 3 कोण एकरूप केले, असे 6 एकरूपता झाल्या. तर एक पाठ आपण आता म्हणजे एकरूप 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 शब्द ऐकला, पण त्याचं चिन्ह काय एकरूपते, तर काय नाही, दोन आडव्या रेषा मारा आणि याच्यावर उलटा यस काढून घ्या ना, असा यस काढा. असा उलटा थोडासा यस काढ, हा एकरूपतेचं चिन्ह म्हणजे काय, त्रिकोण मला आता चिन्हात पाहिजे, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर एकरूप चिन्ह समजले, म्हणजे हा त्रिकोण आता असा एकरूप झालाय. पण एक ध्यानात धरा, या शिरोबिंदूच्या याच संख्येवर एकरूप झालाय. जर तुम्ही क्यू ए ला जोडला तर एकरूप होणार नाही, म्हणजे क्यू ची जोडी बी सी आहे आणि सी ची संगत आर ची आहे, पी ची संगत ए सी आहे, याच संख्येनं तो एकरूप झाला. समजला एकरूप. आता आपण विषमभुज त्रिकोणाचं नेमकं काय ते बघूया, कसा विषमभुज त्रिकोण काढण्यानंतर कसा एकरूप होतो ते बघू. विषमभुज त्रिकोणाचा अर्थ आहे एकही बाजू सारखी नाही. समजा हा त्रिकोण आहे, असा एक त्रिकोण, आणि परत मी असा एक त्रिकोण काढला इथं, ए बी सी पी क्यू आर. एक लक्षात आला सर, जर ए पी सी जोडला, बी क्यू सी जोडला आणि सी आर सी जोडला, म्हणजे हा त्रिकोण याच्यावर ठेवला तरच हा एकरूप होणार आहे. पण हा जर मी असा उलटा करून ठेवला, म्हणजे आर ची जोडी ए ची जोडला, क्यू इकडे कुठेतरी दुसरीकडे सुटेल तर हा त्रिकोण एकरूप होणार नाही. तसाही हा फक्त अशाच पद्धतीने एकरूप होतो. म्हणजे याच्यावर एक प्रश्न येतो, प्रश्न म्हणजे वाक्य येतो कधी कधी, 3-4 त्रिकोण देतात आणि त्याच्यात एकरूपतेच्या संगती कोणाकोणाशी ते सांगतात. त्यावेळेस काय येणार आहे, त्रिकोण ए बी सी हा एकरूप असतो विषमभुज त्रिकोण पी क्यू आर एकाच एक संख्येनुसार. म्हणजे कसा, त्रिकोण ए बी सी याची जोडी एकाशी एक संगत कोणाशी जोडायची, तुम्हाला पी क्यू आर शी जोडायची, आणि अशीच असणारी याच्यापेक्षा वेगळी संगत आपल्याला लिहिताच येत नाही. कुणाची, विषमभुज त्रिकोणाची गोष्ट झाली, कुणाची, विषमभुज त्रिकोणाची. का तर ही बाजू फक्त याच बाजू एवढी लांबी, ती बाजू तर दुसऱ्या बाजूची लांबच नाही. या बाजूची लांबी फक्त पी क्यू सी इतकीच आहे आणि एसी या बाजूची लांबी पी आर या बाजू इतकीच आहे. म्हणजे फक्त एकाच एक संगती अशीच असणार आहे. तुम्हाला एसी ही बाजू पी आर सीच कनेक्ट करायची त्याच संगतीने आहे, म्हणजे याची संगत फक्त एवढी एकच रंगते, दुसरी बनत नाही. एक ओळ अशी येते का विषमभुज त्रिकोणाची किती शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार एकरूप करता येतो, तर तो किती करता येतो, फक्त एकदाच, म्हणजे एकाच संख्येने एकरूप होतो. आपण पुढचा बघूया समद्विभुज त्रिकोण. आपण तिन्ही त्रिकोण बघणार आहोत, कारण तिन्ही त्रिकोणाच्या एका ओळीचा प्रश्न येऊ शकतो म्हणजे एकत्रित करून. सम म्हणजे सारखा, द्वि म्हणजे दोन, दोन बाजू जर सारख्या असतील, आता थोडस इथं लक्ष द्या, ही बाजू आणि ही बाजू ही थोडीशी वेगळी असं गृहीत धरा.
असे मी दोन त्रिकोण काढले, ही बाजू वेगळी, बरोबर, म्हणजे ही वेगळी, या दोन बाजूपेक्षा हिची लांबी वेगळी. तर आता ए बी आणि सी, आता थोडस याच्याकडे लक्ष द्या, पी क्यू आणि आर, हा त्रिकोण मला एकरूप करायचा असेल तर कसा करावा लागेल. मी असा हा त्रिकोण उचलला आणि याच्यावर जर ठेवला तर एकदा एकरूप होईल. पण आता मी काय केले, हाच त्रिकोण उचलला, असा हातात फिरवला आणि परत त्याच्यावर ठेवला तर एकरूप होईल का, तर होईल. म्हणजे कसा लक्षात येतोय, हा त्रिकोण जसा जसा उचलला क्यू पी याला कनेक्ट करणार नाही, क्यू बी शी आला पाहिजे आणि आर सी वर असला पाहिजे आणि असा ठेवला तर हा एकरूप होणार आहे. पण हाच त्रिकोण असा थोडा फिरून घातला, म्हणजे काय, मी तिथंच ठेवला, फक्त आर इकडे घ्यायचा, त्याची बाजू इकडे फिरवली आणि क्यू इकडे फिरवला आणि याच्यावर ठेवला, एकरूप होईल का, तर एकरूप होईल. म्हणजे आपल्याला त्रिकोण समद्विबाहू दोन पद्धतीने एकरूप करता येतो एकाच एक संख्येने. कशा संख्येने करता येतो ते आपण बघणार. म्हणजे कसा, त्रिकोण ए बी सी एकाच एक संख्येने कसं करावं लागणार, ई ची संख्या आपल्याला पी शी जोडावं लागेल एकदा, नंतर क्यू सी आणि आर सी हे झाले एकदा. दुसरी वेळ कशी करावी लागेल आपल्याला, त्रिकोण ए बी सी एकाच एक संगत, आता ए ची संगत आपल्याला पी शी ठेवायची आहे, पण इथं आपण चेंज करू शकतो, बी ची संगत आपण आर शी जोडू आणि हा आणि सी ची संगत आपण क्यू शी जोडू. म्हणजे कशी करता येईल आपल्याला, पी आर क्यू याच्या वेगळ्या पद्धतीनं या दोन संगतीनंच हा त्रिकोण एकरूप होतो, तिसरी संगतीला आपण एकरूप करता येणार नाही. म्हणजे आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, विषमभुज त्रिकोण एकाच एक संगतीने एकदा होतो, याला आपण दोन पद्धतीने शिरोबिंदूच्या करू शकतो. आता आपण पुढच्या त्रिकोणाकडे येऊया, समभुज त्रिकोण. याच्या नावातच सम म्हणजे सारखा, आणि समभुज त्रिकोणाचा आपण काल दोन हे पाहिजे, बरोबर, यांच्या बाजू समान असतात आणि अजून काय समान असते, यांचे कोणही समान असतात. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान आहे, ही आणि ही. त्यानंतर काय, या तीन बाजू समान आहे. आता थोडं इमॅजिन करा, हा कोणत्या पद्धतीने आपण याला इम्प्रूव्ह करू शकतो. इम्प्रूव्ह म्हणजे काय, उचलायचं याच्यावर ठेवून द्यायचं. मी असा उचलला ठेवून दिला, एकदा झाला, हा परत असा फिरून एकदा ठेवा. तुमच्या एक लक्षात असं, हा कसा बी फिरवला आणि कुणीकडे ठेवला तरी एकरूपच होणार आहे का, शेप याचा कोणही सारख्याच मापाचा आहे. म्हणजे आता कोण किती मापाचा असतो, 60 अंश, त्याचा कोण एक सारखा आहे, याच्या बाजू एक सारख्या आहेत, या कितीही ट्विस्ट करून फिरवून फिरून आपण याच्यावर ठेवला तरी हा एकरूप होणारच आहे. पण तो किती पद्धतीने एकरूप होईल हे आपल्याला द्यायचे ना, किती पद्धतीने करता येणार, तर हा त्रिकोण आपल्याला 6 पद्धतीने एकरूप करता येतो. किती पद्धतीने करता येतो, 6. म्हणजे शिरोबिंदूच्या एकाच एक संख्येने आपण 6 कनेक्ट करू शकतो. कसा मी दोन संख्या देतो, उरलेल्या संख्या तुम्ही द्यायच्या आहे ना, तुम्हाला थोडस लक्ष राहायचं पाहिजे. बघू आपण त्याचं नाव थोडं चेंज करूया का, पण ठेवू आपण एक एबीसी जरा ओळखीचे नाव आहे, ठीक आहे, पी क्यू आर. मी संगत काय करणार आहे हे थोडस लक्ष द्या. त्रिकोण ए बी सी हा फिक्स ठेवूया, फक्त याच्या संख्या आपण चेंज करूया. एकाशी एक संगत मी कोणाशी जोडणार आहे, एकदा मी पी क्यू आर शी जोडून घेतली, हा बरोबर, नंतर हा तसाच ठेवणार आहे. अजून कोणाची संगत मला याच्याशी जोडू शकतो आपण, तर ए एकदा पी शी जोडा, पण एकदा क्यू शी बी जोडू शकतो ना, काही अडचण नाही. हा असा फिरून याच्यावर ठेवला तरी बसणारच. म्हणजे काय करावं लागेल मला, म्हणजे क्यू पी आर असा जरी ठेवला, क्यू पी आर तरी एकाशी संख्येनुसार अजून कसा होऊ शकतोय, हा क्यू ए शी जोडला, आर जर ठेवला तर आर क्यू पी तरी तो कनेक्ट होऊ शकतो, अजून म्हणजे एकरूप होऊ शकतो. अजून किती होऊ शकतात, तर त्रिकोण ए बी सी एकाच एक संख्येनुसार बघा मी काय काय केले, पहिले संख्या कशा राहिली ते बघा. मी पहिल्यांदा असा उचलून ठेवला, नंतर मी काय केला, हा उचलला आणि क्यू याच्याशी जोडला, मग खाली काय आला, पी आर. आता मी काय केलं, आर याच्याशी ठेवला, मग खाली काय येईल, पी क्यू येईल. आता मी तसं करीत नाही, आता मी वेगवेगळं जोडतो. मी काय करतो, बी क्यू शी जोडला तरी बरोबर येतो, पी एकदा असं एकदा हा पी बी शी जोडला तर ही बाजू क्यू याच्याशी येईल. असं वेगवेगळ्या पद्धतीनं जोडल्यानंतर तो 6 वेळेस एकरूप होतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने उरलेल्या 3 एकरूप तर तुम्ही द्या ना, दिसते माझी स्क्रीन, ओके, हा बरोबर. आता आपण थोडस
रिकॅप करू का काय काय ठेवलं समभुज विषमभुज मध्ये किती किती नक्की होतं ते लक्षात येईल कारण याच्यावर जर ओळीचा प्रश्न आहे गणित सोडवलेला नाही पण शाब्दिक उदाहरण असं येऊ शकते याचं का विषमभुज त्रिकोण शिरोबिंदूच्या एकाच एक संख्येनुसार एकरूप असतात हे ओळी दुसरी ओळ अशी आहे समद्विभुज त्रिकोण शिरोबिंदूच्या तीन तीन एका तीन पद्धतीने एकाशी एकरूप होऊ शकतो तर 3 होतं का तो तर तो किती नव्हतो 2 होतो समभुज किती नव्हतो तर 6 पद्धतीने होतो बरोबर मला वाटतं इथपर्यंत लक्षात आलं असलं तर आता आपल्याला हे झालं एकरूप बघायचे पण आता आपल्याला एकरूपतेच्या कसोट्या नावाचा असा एक प्रकार काहीतरी असतो आहे ना तुमच्या लक्षात का आपण असं काहीतरी शब्द ऐकलं की एकरूपतेच्या कसोट्या असतात काहीतरी कसोट्या म्हणजे काय का एखादी गोष्ट जर आपल्याला ती झाली तर ती खरंच तसं आहे का नाही ती तपासावी लागेल तरच ती कसोटी मग आपण अशा एकरूपतेच्या किती कसोट्या एकरूप होण्यासाठी काय गरजेचं आहे या त्रिकोणामध्ये काय जुळायला पाहिजे बरोबर आता काय करतो पहिल्यांदा एक त्रिकोण काढतो आणि दुसरा एक त्रिकोण काढतो आणि मला हा एकरूप असं ते दाखव थोडं लक्ष द्या काय करतो मी हा एक त्रिकोण ए बी सी पी क्यू आर हे दोन त्रिकोण ऑलरेडी एकरूप आहेत असं मी सांगितलं मी असं म्हणतो का एकरूपच आहे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असं झाला जरी तंतोतंत एकमेकांशी जुळत असतील तर याचाच अर्थ झाला यांच्या बाजू एकसारख्या होतात म्हणजे ही बाजू याच्याशी जुळते ही बाजू याच्याशी जुळते ही बाजू याच्याशी जुळते एकसारख्या लांबी असे मला माहित नाही पण हा याच्यासारख्याच समान आहेत आणि यांचे कोण सुद्धा काय एकसारखे आहेत पण मग मला संगत द्यावी लागेल समजा उदाहरणार्थ मी आपण बघा ए बी सी हा एकरूप आहे त्रिकोण पी क्यू आर सी याचाच अर्थ असा झाला ए बी ए कोण पी इतकाच आहे बी कोण क्यू इतका आहे सी कोण आर इतका आहे ए बी ही बाजू पी क्यू सारखीच लांबीची आहे तितक्याच लांबीची मी वेगळे सांगणार नाही बी सी बाजू कोणाची आहे क्यू आर सी आहे आणि ए सी ही पी आर सी आहे असं आहे एकरूप असेल तर ही संगत दिली वेगळ्या संख्येनं जोडलं तरी होणार नाही पण याचाच अर्थ काय झाला की 3 कोण एकरूप झाले आणि 3 बाजू एकरूप झाले आता मग दरवेळेस त्रिकोण जर तुम्हाला दिला तर 3 बाजू जुळून बघायच्या आणि 3 कोणही जुळून बघायचे का तर याच्यासाठी असं 6 गोष्टी जुळून पाहायच्यात का नाही हे न बघता याच्यासाठी आपण काही कसोट्या वापरणार कसोट्याचा अर्थ काय का या 6 चेक करायच्याच नाही 2-3 चेक करू आणि आपण समजू का हा साहित्य काय होणार आहे त्याला जुळणार आहे त्या कसोट्या आपण बघणार आहे एकरूपते म्हणजे त्रिकोण एकरूप आहे का नाही हे कसं समजायचं थोडंसं लक्ष द्या आता मी काय म्हणतो जर हा त्रिकोण या त्रिकोणाशी एकरूप आहे तर मग मी सही कसोटी चेक नाहीच करणार आहे मी काय करणार आहे जसं का तुम्हाला एखादा आजार झाला एखादं लक्षण सांगितलं का तुम्ही तुमचं अंग जर गरम असेल तर डॉक्टरची कसोटी असते का याला तापच आलेली एक त्याची कसोटी अंग गरम झाली त्याचं लक्षण येते एखादा त्रिकोण सेम याच्याशी एकरूप आहे एकरूप आहे याचा अर्थच असा आहे का याच्या बाजू बी एकरूप आहेत आणि कोण एकरूप पण प्रत्येक वेळेस 6 मी चेकच करणार तर मला कमीत कमी 3 गोष्टी चेक करायच्या म्हणजे 3 गोष्टी यांच्या जुळल्या तर बाकीच्या 3 आपोआपच जुळतात हा एक प्रश्न बनतो का जर एखादा त्रिकोण एकरूप असण्यासाठी कमीत कमी किती त्याची एकरूपता असली पाहिजे म्हणजे किती गोष्टी एकरूपता असली पाहिजे तर कमीत कमी किती गोष्टी एकरूपता असली पाहिजे 3 मग आता या 3 कोणत्या एकरूप असल्या पाहिजे मग याच्या कसोट्या तयार झाल्या कशा होत्या बाजू आणि कोण आणि तयार झाल्या मग त्या कसोट्या किती येतात तर याच्या टोटल कसोट्या म्हणजे आपण ते जाऊन बघणार ते जुळलं तर हे एकरूप आहे अशी एक कोणती कसोटी आहे त्रिकोणाची आहे त्रिकोणाच्या एक कसोटी राहिली कर्णभुजा कसोटी त्रिकोणाच्या 5 कसोट्या आहेत ही 5 घेतली कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटी म्हणजे काय एक बाबा कसोटी असते बा 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 को बा को बा को बा को आता काय नाव काय ते बघूया अशी कशी नावं कशी उदार झाली को कुठून आलाय बा कुठून आलाय ते बघणार उदाहरणार्थ मी एक त्रिकोण काढतो मी पहिली कसोटी घेतो आता म्हणजे हा त्रिकोण मी कोणाचा विचारच करणार नाही थोडस नीट लक्ष द्या याच्यात बा म्हणजे काय बाजू 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 असा अर्थ आहे मी त्रिकोण म्हणजे का हा ए बी सी आणि पी
क्यू आर हे दोन त्रिकोण आहेत. मी असं म्हणलं का AB ची बाजू जितकी लांब आहे ना तितकी PQ ची, जितकी BC आहे तितकीच QR आहे, आणि AC जितकी लांब आहे तितकी PR आहे. म्हणजे याचा अर्थ हे तुम्ही इथं ठेवलं तर तुमचे थोडासा विचार करा, जर यांच्या बाजू जुळत असतील तर कोण बी एकरूपच झाले असते. ओके, म्हणजे काय, जर यांच्या बाजू जुळत असतील का नाही तर कोण आपोआपच जुळेल. आता कोण बघायची सुद्धा गरज नाही आपल्याला. याचा अर्थ काय झालाय, जर यांच्या बाजू जर एकरूप झाल्या तर कोण एकरूपच झाले. ही बाजू या बाजूशी जुळली, ही बाजू तर या बाजूशी एकरूप असेल, आणि ही बाजू जर या बाजूशी एकरूप असतील तर याचाच अर्थ हा कोण बा कसोटीनुसार एकरूप आहे. आता कोणाचा याच्यात अजिबात विचार करायचा नाही, ते कोण आपोआपच एकरूप झाले. लक्षात आले, आपण कोण जुळूनच बघितलं नाही, एकरूप खरंच आहेत का नाही ते आपोआपच होणार आहे. ही कसोटीच त्याच्यासाठी. म्हणून काय बाबा कसोटीचा अर्थ काय, जर तीन बाजू एकमेकाशी जर जुळत असतील, एकाच संख्येनुसार जर एकरूप असतील या त्रिकोणाच्या, तर म्हणजे काय, एखाद्या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे आता इथं तुम्हाला कोण चेक करायचे नाही, फक्त काय करायचे, बाजू चेक करायचे. आणि बाबा कसोटीवर म्हणजे या 5 कसोटीवर एक प्रश्न हमखास असतो, म्हणजे असतो ज्या पाठात. बरोबर. आता आपण पुढची कसोटी बघूया. काय कसोटीचं नाव आहे, बा. जसा क्रम आहे तसं लक्षात ठेवायचं. आता त्याच्या अगोदर कन्सेप्ट तुम्हाला सांगतो या कसोटीच्या अगोदर, ती थोडीशी समजून घ्या. ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे असं गृहीत. या दोन बाजूच्या मध्ये कोण आहे, तर आपण असं म्हणणार आहे ना, या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला हा कोण आहे. कोणता, हा या दोन बाजूच्या मध्ये, कारण तुमच्या एक लक्षात असलेले को शब्द दिसतोय, या दोन बाजूंनी हा कोण समाविष्ट केलाय त्याच्या आतमध्ये, या दोन बाजूंनीच तो कोण तयार झाला. बरोबर. अशाच कसोटी या संदर्भात ही कसोटी, मग ते शब्द तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. चला आता आपण हा एक त्रिकोण काढला आणि हा एक त्रिकोण काढला असं, आणि मी काय म्हणतो, ए बी सी पी क्यू आर याची ही बाजू आणि ही बाजू सारखी, आणि हा कोण आणि हा कोण सारखा आहे. जर असं तुम्ही जर त्रिकोण काढला का, जितकी त्याला म्हणजे समजा हा जर 10 सेंटीमीटर आहे तर हा बी 10 काढली बाजू, ही जर 12 असेल आणि ही जर 12 असेल, हा कोण जर 60 असेल आणि हा जर कोण 60 असेल, तर मला ही बाजू आणि हा कोण चेक, हे दोन कोण चेक करायची अजिबात गरज नाही. आपोआपच या कोण आहेत की हे कोण तयार होते. म्हणजे काय चेक करायचे तुम्हाला, तुम्ही जर एक शब्द लक्षात दिले तर तुम्हाला तीन गोष्टी नेहमी चेक करायच्या. इथं इथं तीन गोष्टी कोणत्या चेक केल्या होत्या आपण, बाजू 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 चेक केल्या. इथं काय केले, एक बाजू, दोन बाजू आणि एक कोण, दोन बाजू आणि एक कोण. पण याची व्याख्या कशी आहे, हा कोण कुठाचा आहे पहिला हा महत्वाचा आहे, कारण इथे कोण दिसतोय तुम्हाला, खाली इथे कोण दिसतोय, काय एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजू आणि त्या संगत दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे बघायचे का आपल्याला, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण. आता काहीच नाही, प्रश्न घ्यायच्यानंतर तुमच्या लक्षात येईल का याच्यावर प्रश्न नेमका असतो कसा, काहीच नसतो. याच्यात आकृती दिलेली असते कशातून, आणि त्यांनी सांगितलं असतं ह्या दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. फक्त शोधायचं काय असते आपल्याला, बाजू आहेत का, कोण आहेत का, त्यानुसार समजायचं. जर बाजू तीन बाजू दिल्या असेल तर ते बाबानुसार जातो, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला जर कोण दिलेला असेल तर तो बाबा म्हणजे फक्त नाव तुम्हाला तिथं द्यायचे. हे कळलं का. आता आपण को बापू आलं ही एक कसोटी बघू, तीन नंबर कोणती कसोटी, को बापू. क्रम लक्षात ठेवायचा, म्हणजे कोण बाजू कोण. म्हणजे काय, जर मी अशी आकृती काढली, ही एक बाजू बरोबर, हा एक कोण आणि ही एक बाजू, असं क्रम. पहिल्याचा क्रम कसा होता, एक बाजू परत कोण आणि एक बाजू. याचं काय, आता बघा लक्षात ठेवा, या दोन बाजूंनी ह्या दोन ही एक कसोटी आहे,
तिसरी आपली कसोटी तिसरी आहे. आपली कसोटी होती कोण कोण बाजू आहे ना, हा कोण, हा कोण, त्यानंतर ही बाजू आणि हा कोण. म्हणजे काय, त्या दोन कोणांनी समाविष्ट केलेल्या दोन कोणाच्या मधली बाजू इकडची नाही, ही जे दोन कोण आहेत त्याच्या ही बाजू सेम असेच जर इकडच्या आकृतीत असेल, म्हणजे काय काय दोन कोणांनी ही जर बाजू समाविष्ट असेल, एखाद्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोणाने त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची जर एकरूप असतात तर टोटल दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. कोणत्या कसोटीनुसार असतात, तर कोण बाजू कोण कसोटीनुसार. आपण फक्त तीनच चेक करतोय, 6 चेक करीत नाही. 6 चेक करायला तर आपापच बाकीचे 3 एकरूप झाले ते, बरोबर. आता पुढचं बा को बा, बा को को किंवा को बा अशी कसोटी. फक्त हा हे दोन शब्द अगोदर घेते तिकडे टाका, काहीच केलं नाही. कोणतंही नाव लक्षात ठेवा, तुम्हाला ते सोबत दिसते. आता येतात बघा, ही बाजू हा कोण आणि हा कोण. आता तुमच्या लक्षात आलं सर, या कसोटीत आणि या कसोटीत काय फरक आहे. या कसोटीत काय होतं, हे दोन कोण होते आणि ही बाजू दिलेली. आता याच्यात तसं नाही, हे दोन कोण आहेत आणि ही किंवा ही कोणती बाजू आहे, म्हणजे या दोन कोणाचा या बाजूशी काही संबंध नाही. मग काय होता, त्या दोन कोण होते त्याच्या ती मधली बाजू इथं तुम्ही सेम तसंच. तुम्हाला काय करायचं, हा कोण हा कोण, जर तुम्ही ही बाजू घेतली तर तुम्हाला हीच बाजू द्यायची, ही जर घेतली तर ही घ्यायची, बरोबर. आता काय, ए बी आणि सी, पी क्यू आर, काय सांगायचं तुम्हाला, एखाद्या त्रिकोणाची दोन कोण त्यांची एक बाजू समाविष्ट बाजू नाही, एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोण आणि एक बाजू संगत बाजू यांची जर एकरूप असेल तर हे दोन कोण बा को किंवा को बा या कसोटीनुसार एकरूप असतात. तुमच्या लक्षात आलं, फक्त याच्यातच थोडंसं ट्विस्ट आहे का, याच्याची बाजू समाविष्ट नसते, याच्यामध्ये कोण समाविष्ट आहे, याच्यात बाजू समाविष्ट आहे, याच्यात काहीच समाविष्ट नाही. एवढंच ध्यानात धरायचं, बरोबर. या दोन शब्दाच्या मध्ये जो येतो ना तो समाविष्ट असतो. बा मध्ये कोण समाविष्ट आहे, को मध्ये बाजू समाविष्ट आहे, याच्यात काहीच समाविष्ट नाही, वेगळंच आहे, बरोबर. आणि आता एक शेवटची कसोटी आहे आणि ती कोणत्या कर्णामध्ये तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कोणत्या त्रिकोणाशी संबंधित असेल हे असते काटकोनाच्या संदर्भात, बरोबर. म्हणजे जेव्हा दोन काटकोन आपण देतो, जेव्हा आपण दोन काटकोन देतो त्यावेळेस का बरं असं याला नाव दिलं, इथं तुमच्या लक्षात दिलं असेल, इथं 3 गोष्टी चेक करायच्या, इथं 3 करायच्या, इथं 3 करायच्या, इथं 2च का बरं दिले असतील त्याने, कर्ण दिला आणि भुजा दिला. कारण ही कसोटीच काटकोनाशी कनेक्टेड आणि काटकोनाचा अर्थ असतो त्याचं माप 90 मापाचं आहे, म्हणजे ऑलरेडी त्यांनी कोण ऑलरेडी सांगितलं असतं, काटकोन म्हणजेच 90 असतं, कोणतं दिलेलं असेल कसोटीत त्यावर नाव तरी कशाला येईल. म्हणजे काय, कर्ण हा कर्ण येतात काटकोनाच्या समोरचा आणि कोणतीही एक भुजा ही किंवा ही जर घेतली तुम्हाला तर हे घ्यावं लागेल, जर उंची घेतली तर उंची घ्यायची, पाया घेतली तर पाया. काय, काटकोन त्रिकोणात कर्ण आणि भुजा हे दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्ण आणि संगत त्रिकोणाच्या कर्ण आणि भुजाशी जर एकरूप असतील तर हे दोन काटकोन त्रिकोण कर्ण भुजा कसोटीनुसार एकरूप असतात. हा कर्ण बघायचा एक सारखा असेल, याच्याची कोणती एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूची एकरूप असेल तर तिसरी बाजू चेक करायची गरजच नाही, हे दोन्ही कोण कर्ण भुजा कसोटीनुसार कसे असतात, एकरूप असतात. आता इतकं झाल्यानंतर एवढ्या कसोट्या पाहिल्यानंतर असं वाटतं काय कसोट्याच नको होते, किती किती नाव आहेत, काय काय समाविष्ट केले, पण तुम्ही जर याचे प्रश्न पाहिले तर खूप सोपे दिसतात, है ना. कसोट्या जरी थोडेसे हार्ड वाटत असतील पण याच्यावर एक प्रश्न खूप सोपे. एक प्रश्न घेऊया, तुमच्या लक्षात येईल कसा प्रश्न याच्यात. एक प्रश्न दिला तुम्हाला म्हणजे तुमच्या सोपं लक्षात येईल त्याच्यात काय हा घ्या एक प्रश्न. प्रश्न काय थोडासा समजून घ्या. यांची माहिती प्रश्न दिसतोय का,
आकृती दिसते तुम्हाला, आकृती अशी पासून तुम्ही काढली, आकृती अशी अशी आकृती दिसते पासून दिसते. चला मग आकृती मध्ये मला काढायची गरज. मग आता तुम्ही उत्तर कमेंट्स करा किंवा सांगा पैकी कोणत्या कसोटीनुसार एक रूप असेल तुम्हाला यात दिसतं काय काय, जे दिसतं ना त्यानुसार एक रूप असेल. काय काय दिसतंय? बाकोबा बाकोबा बा 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 प्रश्न दिसत नाही. बाकोबा बा बा बाकोबा 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 कळेल मला. आता तुमचे आवाज थोडा पण बंद ठेवा तुमची कमेंट, म्हणजे मग मी सांगतो काय. आता काय करायचं अशा वेळी जर समजच नाही काही, पहिला आहे ना जो पर्याय अजिबात वाटतच नाही याच्या उत्तराच्या जवळपास नाही तो पहिला गाळून टाकायचा. कोणता गाळून टाकणार याच्यातून? तुमच्या लक्षात आलं का कर्णभुजा कसोटी हा कोणाची संदर्भित आहे? ती काटकोणाची संदर्भित. इथं तर काटकोण दिसतच नाही. पहिला हा अजिबात म्हणजे आपण म्हणतो ना अंदाजे जरी द्यायचं असेल ना उत्तर तुम्हाला, हे तर उत्तर अजिबात द्यायचं नाही. कारण का तर हा काटकोण नाहीची म्हणजे कर्णभुजा कसोटी हे उत्तर येऊ शकत नाही. आता राहिले 3 पर्याय बघू. आता तुम्ही लक्षात आलं कोण काय आहे का, कुठं कोण दिलाय का? हे बघा काय काय दिले त्याच्यात. ही बाजू आहे ना त्यांनी सांगितलं याच्याशी एक रूप आहे, ही बाजू आहे ना याच्याशी एक रूप आहे. आता तुमचं नीटसर बार काय पाहिजे, ही बाजू कोणाची? या त्रिकोणात हा बघा हा एक त्रिकोणी आणि हा एक त्रिकोणी. हे बघा हे 2 त्रिकोण आहेत ना, याच्यात ही बाजू आहे का नाही पाय आहे या त्रिकोणाचा, आणि या त्रिकोणाची ही बाजू पाय. याचा अर्थ काय? या त्रिकोणाची ही बाजू जेवढ्या लांबीची, या त्रिकोणाची तीच बाजू तेवढ्याच लांबीची. याचा अर्थ या 2 बाजू दिल्यात आणि ही बाजू तर कॉमन आहे. याचा अर्थ तिसरी बाजू बी कॉमन आहे. मग 3 बाजू जर कॉमन असतील म्हणजे 3 बाजू जर एकरूप असतील म्हणजे ही सुद्धा एकरूप जर असेल तर पोच कसोटी कोणती होते? बा बा बा. हे जे म्हणतायत ना 2 उत्तर आली तुमच्याकडे बऱ्याच जणांना, याच्यात कोण अजिबात समज नाही म्हणून ही कसोटी बाबा कसोटी झाली. 2 त्रिकोण काय एकरूप आहे. तुम्ही जर पाहिलं का नाही कसोटी लक्षात ठेवण्यापेक्षा याच्यावरती प्रश्न खूप सोपे येतात. कसोटी तर लक्षात असू द्या पण याच्यावरती प्रश्न खूप सोपे असतात. असं नाही का प्रश्न खूप हार्ड आहे. आपण असाच एक दुसरा प्रश्न घेऊ. आता सांगा मला ही कोणत्या कसोटीनुसार एकरूप असेल? सर पर्याय दिसत नाहीये. ही पर्याय लिहितो आपण पर्याय दिसत नाहीये. सर पर्याय दिसत नाहीये. सर दिसत नाही. हा पर्याय असे बा 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 को बा को बा को आणि कर्णभुजा कसोटी. पहिला पर्याय कोणता गाळून टाकणार मला पहिला हे सांगा अगोदर. अजिबात म्हणजे त्या पर्यायाकडे विचार सुद्धा करायचा नाही. आता कोणता पर्याय याच्यात? कर्णभुजा कसोटी. हा कर्णभुजा कसोटी विचारायचं उरले आता 3. कर्णभुजा कसोटी. गोंधळ होऊ शकतो तुमचा, मी सांगतो पुढे होऊ शकतो. थोडं लक्ष द्या मग तुमच्या लक्षात येईल. तुम्ही काय सध्या म्हणजे कमेंट अजिबात करू नका, लक्ष द्या. तुमच्या एक लक्षात आलं असेल तर या आकृती थोड्या आकृतीकडे निरीक्षण करा. आकृतीकडे बघा काय आकृती सांगते. हा जो कोण आहे ना याच्या एकदम विरुद्ध कोण आहे. हा विरुद्ध कोण आहे आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. कोण विसरायचे नाही, याच्यात सगळंच मिक्स देणार आहे तुम्हाला. विरुद्ध कोण एकरूप असतात म्हणजे कोण तर आलायचं म्हणजे कोण तर सांगायचं म्हणजे बाबाचा तर विषय येतच नाही. बाबा गेला आणि कर्ण गेला. आता राहिल्यात 2 है ना. आता याच्यात नेमका सांगायचा कोणता? बाकोबा सांगायचा का कोबाको सांगायचा? आता कोबाको म्हणजे 2 कोण पाहिजे होते. 2 कोण तर नाही. हा याचा कोण आहे, ह्या त्रिकोणाचा कोण आहे आणि ह्या त्रिकोण. त्रिकोण प्रश्न काय ABC म्हणजे हा त्रिकोण या त्रिकोणाशी सांगायचं तुम्हाला. मग या त्रिकोणात एकच कोण दिला आहे
म्हणजे दोन कोणाचा संबंध येत नाही, हा कट करा. पुन्हा तुमचा एक, पण तरी अजून समजायचं कसं बघा, दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन असा शब्द कसा असतो? दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे काय? बाजू बाजूमध्ये आणि त्याच्यामध्ये कोण असतो, असा कोणता शब्द आहे? कसोटीनुसार एक होते. पर्याय जरी दिसत नव्हते तुम्हाला, पण पर्यायापेक्षा तुम्हाला उत्तर जरी आलं असतं तरी चाललं असतं, सांगता. बरोबर आहे. तर आता काय करूया, हा एक प्रश्न घेऊ मध्येगा. ठीक आहे, मध्येगा बघितलं आपण, पण मला प्रश्न नव्हता पाहिजे. मला एक उत्तर द्या, सांगायचं प्रश्न दिसतोय का आता? आकृती काढतो अशी. त्याने असं सांगितलंय, त्रिकोण एबीसी मध्ये एम ही मध्यगा आहे. यावरून कोणता निश्चितपणे कोणता निष्कर्ष निघणार? बरोबर, काय निघू शकतो निष्कर्ष? सांगा, मध्यगा म्हणजे काय? मध्यगाचा अर्थ निश्चितपणे, शब्द लक्षात ठेवा, कोणता? कर्णभुजा कसोटी. कोणता? कर्णभुजा कसोटी. हा? कर्णभुजा कसोटी. सर दिसत नाही. पहिली गोष्ट, हा प्रश्न कर्णभुजा कसोटीचा अजिबात नाही. ही कसोटीच नाही कोणती. प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्या. रेषाखंड एम हा त्रिकोण एबीसी ची मध्यगा आहे. मध्यगाचा प्रश्न आहे, कसोटीचा नाहीये. कसोटी थोडेस बाजूला करा. आपण दुसरा प्रश्न घेतलाय. एम हा या रेषाखंड या त्रिकोणाचा काय आहे? मध्यगा आहे. तर याच्यावरून निष्कर्ष काढायचा तुम्हाला. म्हणजे याचे हे चार पर्याय आहेत, यापैकी फिक्स काय असू शकते? त्रिकोण ए बी सी म्हणजे हा मोठा त्रिकोण ए सी बी एक सारखा असेल का, असं दिले. हा निष्कर्ष निघेल का? मापकोन बी ए सी हा काटकोन आहे म्हणून असा निष्कर्ष आहे. किंवा बीएम जितक्या मापाची आहे तितक्याच सीएम मापाचा आहे, आणि यापैकी नाही. आता मला कमेंट्स मध्ये उत्तर द्या. प्रश्न तो नाही, हा प्रश्न वेगळा आहे. मध्ये पर्याय 3. पर्याय 3 सर. पर्याय 3 सर. का बरं तुम्ही असं दिलंय का? मध्यगाचा अर्थ काय होता? का दिलेल्या शिरो म्हणजे त्रिकोणाच्या शिरेपर्यंत समोरच्या बाजूच्या मध्यबिंदूवर रेषाखंड टाकायचे आपल्याला. बरोबर, म्हणजे रेषाखंडाचे दोन समान भाग झाले पाहिजे. म्हणजे हा भाग आणि हा भाग एक सारखाच असतो किंवा एकरूप असतो असं तरी धरायचं, समान मानलं जातं. म्हणजे 3 पर्याय फिक्स आहे. याच्यापेक्षा वेगळा पर्याय असला तरी सांगता येतो, बाकीचे सांगता येत नाही. हा एक प्रश्न सोडा वाटलं तर. आता शेवटचाच आहे, नंतर आपण सगळं रिव्हिजन करूया. 5-10 मिनिटात तर काय काय पाहिजे आपण हे पाहिलं. पटकन मला कमेंट्स करून उत्तर द्या. सर काही दिसत नाही. दिसतंय काहीच दिसत नाही. व्हाईट दिसतंय. तुमच्या कमेंट बंद करा, मी आकृती काढतो तुमच्या लक्षात येईल. कोण ए ओ बी चे माप सांगायचे तुम्हाला. कोणता? हा काढायचा ए ओ बी म्हणजे हा त्रिकोण तुम्हाला सांगायचं. या त्रिकोणाचं माप किती आहे? आता तुम्हाला इथं काय आलं माहिती का? आपण शिरोलंब पाहिला होता आता याच्या अगोदर मध्यगाच्या अगोदर, त्या कन्सेप्टचा वापर करताय. म्हणजे इथं 90 तयार झालाय आणि इथं बी 90 तयार झाला. इथं या ठिकाणी 90चा कोण आहे आणि या ठिकाणी 90चा कोण आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे माप काढायचे. या कोणाचं माप काढायचं तुम्हाला.
हा, कमी करा. सर 132 पॉइंट. सर रोज असं सोपं सर काही 132 पॉइंट. सर 132 समजला नाही सर. 132 पॉइंट सर. दिसत नाही सर सर हा प्रश्न समजला नाही. तुम्हाला 138 सर 138 138 138 सर 138 सर 138 सर 138 सर 132 सर 132. सर उत्तर 138 आहे. कारण समजा जर आपण ओ आणि बी ला जर रेषेला आपण रेषे जोडतील म्हटलं तर आपण 180 वजा जर 180 वजा जर सर आपण 42 केलं तर मग उत्तर आपलं 138 निघतं. म्हणजे ए ओ बी बरोबर 138 सर. जय महाराष्ट्र माझा. हा, काय उत्तर आहे? सांगा, कमी करा. सर उत्तर 138 आहे. कारण असं आहे की खालच्या रेषा मी रेषे जोडील कोण म्हटलं तर 180 वजा जर 42 केले तर उत्तर 138 येतं. म्हणजे उत्तर 138 ए ओ बी इज इक्वल टू 138 आहे सर. रेषे जोडीतील कोण खालचा मांडला सर. खालचा जर मी तिथं हा, याचा पर्याय काय आहे? 138 आहे की नाही रेषे जोडील कोण. तर आपण फास्ट रिकॅप करू बाकीचं सगळं. आता हा प्रश्न तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला अजून एक प्रश्न घेतो, त्याचा नजर मारा या प्रश्नावर. जर दिसत असेल तर टिपून घ्या आणि हात तुम्ही सोडवायचा आहे. आता मला एक फास्ट 5 मिनिटात सगळं रिकॅप करणार आहे. तुम्हाला काय काय सांगितलं आतापर्यंत आपण घटकात काय काय शिकवलेले आहे ना. मी काय काय आता आपण पाहिलं. आता घटकात कोणत्या घटकावर प्रश्न येणार तेवढंच मी सांगणार आहे. आता तुम्हाला लक्ष कोणत्या घटकावर द्यायचे. पहिला बघायचं आहे तुम्हाला 180 चा गुणधर्म. त्यानंतर बाह्य कोणाचा गुणधर्म बघायचा आहे. या 5 याच्यावर एक प्रश्न येतो, याच्यावर एक प्रश्न येतो, म्हणजे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5 चा गुणधर्म एक असतो. त्यानंतर मध्यभागाचा गुणधर्म एक असतो. या एक प्रश्न या गुणधर्मावर एक प्रश्न येतो आणि दुसऱ्या असतात एकरूपतेच्या कसोट्या. हा, आता काय शंका आहे का ते विचारा. हे बघा किती घटक आले. 1 2 3 4 आणि 5. या 5 घटकावर 2 किंवा 3 प्रश्न बनतात आणि याच घटकावर बनतात. बाकीच्या घटकावर प्रश्न बनतच नाही. याच घटकावर ते आटून पाटून प्रश्न येतात. एकरूपतेचा घटक मध्यभागाचा गुणधर्म रिवाइज करा. सर दिसत नाही. सर दिसत नाही. दिसत नाही. हो सर. सर दिसते. मध्यभागाचा गुणधर्म रिपीट बाजूचा गुणधर्म. हॅलो तर बाजूचा गुणधर्म. मध्यभाग दिसत नाही. दिसत नाही. मध्यभागाचा दिसतोय सर. मध्यभागाचा आणि गुणधर्म बाजूचा गुणधर्म सर. सर खूप छान ऐकू येतोय. मध्यभागाचा गुणधर्म मध्यभागाचा त्रिकोणाच्या मध्ये काय हो 2 अशी एक या प्रमाणात दुभागतात. हा गुणधर्म ध्यानात ठेवायचा. अजून काय नाही सर बाजूचा गुणधर्म. आपण आता सांगितलं त्रिकोणात बाजूची बेरीज उरलेल्या बाजूपेक्षा मोठी असते.
हा 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 सर. तो गुणधर्म. हा. हो. पुढचा. याच्यात बाह्य कोण बाह्य कोण कोणता? तर ह्या बाह्य हा कोण सर? बाह्य कोण कोणाच्या बेरजेत सर तुम्ही काय मध्य कोण सर मध्य कोण मध्य सर बाह्य कोण बाह्य सर कोण बाह्य कोण सर बाह्य कोण बरं बाई पॉईंट पर्यंत शंका आहे बाबा बाई कोण एक 2 मिनिटात बाई सांगतो मला काय आहे. त्रिकोणी सर बाह्य कोणी हे काय पाहिजे म्हणून सांगतात. आहेत पाहिजे पण तुम्ही एकाच मागे विचार विरुद्ध कोणी त्यामुळे एकाच पाहिजे कोणाचा आपण थोडासा विचार करू. या पाहिजे कोणाचं त्रिकोणाचे बाह्य कोणाचे माप आहे त्रिकोणाचे आंतरकोणाच्या मापाचे बेस जेवढे असते सर. त्यामुळे आंतरकोणाच्या मापांची जर समजा जर आपण बेरीज केली तर तसं त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप निघते. बरोबर आहे. आहे बाह्य कोण हा तिन्ही निघते. हा बाह्य कोण दिलेला दिसतंय असेल सर. हा बाह्य थोडी कसं घ्या बाह्य कोणाची त्रिकोणाची बेरीज 80 असते आणि बाह्य कोणाची बेरीज जर केली तर ती 360 बनते. दिसत नाही सर. सर दिसतंय एकदम क्लिअर. सर दिसतंय आता. तर एकदम यांना दिसत नाही ना त्याला काय का काय 180 पॉइंट. पण त्या बाह्य कोणाची ऋतुजा कोणाची बेरीज केली तर ती किती बनते? मग काय करायचं 360 बनते. अशा त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाची बेरीज आहे त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या मापाची बेरीज जेवढी असते. आपण आता परत करायला सर सगळं समजलं आता. हो सर. आपण